नमस्कार मित्रांनो, कशा आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे, नाहीतर जीवनात काय अर्थ आहे? हसलं तर संग येतंय, तेवढंच संग येतंय आपल्या, दुसरं काही नाही. दुःख दलिंद्री ही तर सगळ्यांच्या पदरात आहे. तर चला, आज मी तुम्हाला माझ्या आईची पुढील कहाणी सांगणार आहे. तर मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलेलं की माझी आई कुठे राहिला होती आणि मग ती भावाच्या लग्नाला कशी गेली, मग माझ्या बहिणीचं लग्न कसं झालं हे मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं. तर आत्ता माझी आई कोणत्या गावात होती, कोणत्या गावातून कुठल्या गावाला गेल्या, माझं लग्न झालं आणि कसं झालं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या आईचा हाल किती झालं आणि कसं कसं झालं, तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर मी गेल्या वेळेस सांगितलेलं की माझ्या आई इथं माळीनगर, अकलूजच्या तिथे एक माळीनगर म्हणून गाव आहे, त्या गावात राहिला होती. माझ्या आईला पत्र आलतं भावाचं की भावाचं लग्न जमलंय म्हणून आणि तू ये. माझी आई, तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलेलं की मग माझी आई भावाच्या लग्नाला गेली आणि तिथं भावाचं लग्न मोडल्यामुळं मग माझ्या बहिणीचं लग्न करून दिलं तिथं. आणि मग ते परत ना वाद झाला. मग माझी आई, म्हणजे माझ्या आईला 3 बहिणी आहेत आणि 2 भाऊ. तर माझी आई एकीकडे आहे आणि 3 भाऊ एकीकडे आहेत. ती झाली कहाणी वेगळी, ती म्हणजे पहिल्या भागातली. तर आता मी तुम्हाला पुढील कहाणी सांगणार आहे की माझं लग्न कसं झालं आणि माझी शाळा किती झाली. माझे वडील ना काम करत नव्हते, काय नव्हतं, 2-3 शाळा होत्या आणि ते शाळा राखायचं आणि तेवढंच बसायचं. माझी आई रात न दिवस कष्ट करायची. मग एकदा असं, त्यावेळेस ना मी असेल बघा 2री-3रीला असेल, पण मला कळत होतं. आणि माझ्यापेक्षा ही 3 भावंडं मोठी होती, माझे 2 भाऊ आणि मोठी बहीण ते पण. मग बहीण तर आमची तिथेच होती, म्हणजे आमच्यापाशीच होती, नांदायला नव्हतीच ती, कारण ना मामा नांदवतच नव्हता. मग माझी आई कधी संध्याकाळी 6-7ला यायची घरी आणि दिवसभर रानात लोकांचं कष्ट करायचं. त्यावेळेस किती माझ्या आईला किती 1.5 रुपये हजेरी होती, 1.5 रुपये पण नव्हती, असं 4 आणि 8 आणि अशाच हजऱ्या असायच्या वाटतं. आईला किती आठवड्याचे 7 रुपये का किती एवढी पगार यायची. आणि मग एक दिवशी वडिलाचं नाहीचं झालं भांडण झाल्यावर वडिलांनी माझ्या आईला इतकं मारलं, पण आम्ही लहान होतो, काहीच कळत नव्हतं आम्हाला. इतकं लहान होतो ना की ते आमचं म्हणजे धाडस पण होत नव्हतं की वडिलाला की मारू नका म्हणायचं. इतकं माझ्या आईनं हाल काढले. तर ते वडिलांना आमच्या आईला इतकी मारली, अक्षरशः ते आठवलं ना तो दिवस आठवला ना तर इतकं बेकार वाटतंय ना. अशी बुचड्याला धरली आमच्या आई, म्हणजे पहिली लोक बुचडाच घालत होते, अशी बुचड्याला धरली आणि अशी कथा खाली आदळलं. वडिलांना आमच्या असं धरायचं, खाणायचं, असं धरायचं ना असं आदळायचं, आमच्या डोळ्या देखत असं, पण काही इलाज नव्हता. मग आमच्या आईचं हे 2-4 दात पडले, असं आदळल्यामुळं 4 दात पडले. तर आईला आता दात नाही, तर म्हणजे खूप दिवसापासून दात नाहीत आईला. आता तर सगळ्या दाढा पडल्या, चावतच नाहीत, पण तिच्या तरुणपणात मी लहान असताना त्यावेळेसच पुढचे तिचे 4 दात पडलेत, कारण इतकं वडिलांनी मारलं होतं तिला. मग आमच्या आई रागा वैतागानं रुसून कुठं गेली, सांगोल्याला गेली. सांगोल्यात तिची एक, म्हणजे तिचे भाऊ होते, दुसरे मावस भाव, मामा होते, आठवलं. मग ते मामाच्या घरी गेली आई आणि तिथंच मग मामाच्यात 8-15 दिवस का महिनाभर राहिली होती रोसून. मग सगळीकडे शोधलं, कारण त्यावेळेस काय पत्र फोन असलं काय सुद्धा नव्हतं. मग सगळीकडे शोधलं, मग तिथं आहे म्हणून कळल्यावर मग परत ना मग आई आली आणि मग आईनं निर्णय घेतला की मामापाशी तिथं जाऊन राहायचं, इथं नाही राहायचं अकलूजमध्ये म्हणून, म्हणजे ह्या माळीनगर गावात राहायचंच नाही, अकलूज तिकडे जायचं आणि मामाच्या आधारानं तिथं करून, तिच्या आईचे मामा बरं का, माझे नाही, आईच्या मामाच्या आधारानं तिथं राहायचं असं आईनं ठरवल्यावर ना मग
गेलो आम्ही गेलो. मग सगळी माझा मोठा भाऊ, मोठा नाही 2 नंबरचा भाऊ, मी, आई, आम्हा दोघांना घेतलं आईनं आणि बहिणीला, आणि आम्ही 3 जण आईबरोबर गेलो सांगोल्याला. तिथं मग सांगोल्यात तिथंच मग एका मोठ्या मालकाच्या तिथं साल धरलं. म्हणजे सालानं राहत होते पहिले ना, मग त्यांच्यातच आम्ही राहिलो. मग परत ना माझी शाळा बुडायला लागली. मी होती 3रीला त्यावेळेस, 3रीलाच असेल का 2रीत होते नाही आठवत. आणि मग खूप दिवस तिथं 1-2 महिने गेले. मग वडील आणि भाऊजाई, भावाचं लग्न झालं आमच्या, भाऊजाई आणि भाऊ इथंच होती आणि वडील माळीनगरमध्ये. मग खूप दिवसांनी वडील मग आले तिकडं न्यायला सांगोल्याला, म्हणजे आईकडे आले. आणि मग मला म्हणले, म्हणजे मला न्यायला आले, मला म्हणलं तुला शाळा शिकायची असेल तर चल, तुझं नुकसान करू नको, मी तुला न्यायला आलो. मग मी येतच नव्हते, मी पण भ्यायची ना वडिलाला. आमचं वडील इतकं हट्टी होतं ना, इतकं हट्टी होतं. ते रुसलं भांडणं झाली तर हातानं करून 6-6 महिने हातानं करून जेवायचे. हातानं पण घरात खात नव्हतं, असं आईनं स्वयंपाक केलेला खात नव्हतं. इतकं म्हणजे डोळ्यानं हाल बघितलेत आईचं आमच्या आम्ही. आणि मग वडील म्हणले तुला शाळा शिकायची असेल तर चल म्हणले मग तिकडं. मग मला सगळी म्हणली जा, तुझं शाळेचं नुकसान करू नको, असं झालं तर झालं. मग मला वडिलाबरोबर इकडं लावलं. आणि आई आणि माझा भाऊ तिथं त्यांच्या मामापाशीच, आईच्या मामापाशीच तिथं राहिली होती सांगोला. मग खूप दिवस तिथं राहिले. मग मला पण इथं की आमची थोरली भाऊजाई माझा हाल करायची, मला काम लावायची, मग मी लय रडायची असं. मग मला तर कुणाजवळ निरोप तर द्यायचा की आईला मला घेऊन जा. मग ते मसाले बसतात बघा, मसाले बाजारात, तसलं मसालावाला माणूस म्हणजे इथं माळीनगरमध्ये पण बसायचा आणि तो सांगोल्याच्या बाजारात पण जायचा, आणि तो होता ओळखीचा. मग मी काय केलं, बाजारात येऊन त्या माणसाजवळ निरोप दिला की आमच्या आईला म्हणावं की मला येऊन घेऊन जा म्हणून. भाऊजाई लय हाल करायची, माझं काम लावायची, मारायची, हाणायची आणि ही करायची मला. माझं म्हणजे असं मी कुणाला सांगू पण शकत नव्हती. लहान होती ना, पण शाळेसाठी थांबलेली मजबुरी होती असं. आणि मग खूप दिवसांनी मग मला आईनं परत ना, आईला कळलं, आई येऊन घेऊन गेली, मला घेऊन गेली. आणि मग वडील पण खूप दिवसांनी तिकडे आले, कारण वडिलाला पण नीट बघणं झालती. मग वडिलाला परत आई म्हणली राहू, मग सगळेजण म्हणले आलेत वडील तर राहू दे, इथंच खावा, सगळी गोळ्या मिळण्या करून, असं झालं तसं झालं. नाहीतर बघा मग मी तिकडे गेल्यावर ना मग वडील पण आले. आणि मग कशी तर माझी बघा 6वीपर्यंत शाळा झाली, आणि ते पण वडिलांनी इथपर्यंत आणलं म्हणून, नाही तर बघा माझं ना नुकसानच झालं असतं शाळेचं. मग माझी ना शाळा अपुरीच राहिली आहे. आम्ही तिथं ना कामाला जायचो, मग सगळेजण मिळून तिथंच. मग खूप दिवस वडील पण, म्हणजे आम्ही एका मालकाच्या तर तिथं त्या मजुरी जायचो, खुरपायला जायचो सगळेजण. काय करायचं, ही माझ्या आईची कहाणी आहे असं. चला मग माझी शाळा अपुरी राहिली बघा. मग मी ना, मला लई इच्छा होती इंग्लिश वाचायची, मला यावं इंग्लिश. माझी 10वीपर्यंत शाळा मला शिकायची इच्छा होती, पण माझ्या आईची लई म्हणजे ही होती ना, काय म्हणते ती की गरिबी होती. आणि त्यामुळे माझी 8 आण्याला कांडी यायची त्यावेळेस, 8 आण्याला, तर आईला 8 आणे सुद्धा नसायचे मला द्यायला. मग शेवटी आता उलट ना, शाळेकडून सगळ्या सुविधा मिळते, त्या वह्या, पुस्तकं, गणवेश. पण माझ्या वेळेस आहे ना, काहीसुद्धा भेटत नव्हतं, काहीसुद्धा. मग आई म्हणली माझी ताकदच नाही तुला शिकवायची, बाद झालं, तुला लिहे वाचायला तर येतं. शाळेत पहिली काय म्हणायची, एसटीचा बोर्ड वाचायला आला म्हणजे बाद झालं. मग म्हणायची आता तुला वाचा येतंय, बाद झालं, एवढ्यावरच आपली तेवढी ऐपत नाही. मग माझी आई तिकडं सांगोल्याला गेली. मग तिथून माझं बघा, तिथंच म्हणजे सांगोल्यात असतानाच परत इथलीच अकलूजमधली पाहुणे आली.
अशीच कुणीतरी काढली, म्हणजे असे नात्यानी ओळखीनं ती पाहुणी काढली. नंतर मला अजून फिरून ह्याच गावात गेली बघा. मी लहानाची मोठी ह्याच गावात झालती आणि परत लग्न झाल्यावर पण, आणि लग्न बी माझं 6वीतून शाळा सोडली की तेव्हाच झालं आहे, आणि नंतर अजून हितच दिली मला. तर चला, मी तुम्हाला राहिलेली कहाणी परत पुढील भागात सांगेन. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघा.